रे बाबा, त्यापेक्षा आपणच केलेलं बरं. हे नरकात होते, त्या नरकात निघून स्वर्गात बसले, आणि तुम्ही पृथ्वी तळावर होते ते नरकात चालले. काहीतरी अद्वितीय केल्याशिवाय तुम्ही सहयोगी होऊ शकत नाही, कारण तुम्हाला प्रकाश मिळालेला आहे. ख्रिस्ताने सांगितलंय की ज्यांना प्रकाश मिळाला असे दिवटे कोणी टेबलाच्या खाली ठेवत नाही. नुसतं स्वतःचं महत्व स्वतःच मिरवायचं सगळीकडे आणि स्वतःला फार मोठं समजायचं की आम्ही हे केलं ना आम्ही ते केलं, त्याला काही अर्थ नाही. स्वतःचा प्रकाश लोकांना दिसला पाहिजे. आता हा मंडपच उभारला, तो सहयोगाने उभारला पाहिजे. मला चालतच नाही दुसऱ्याने उभारलेलं जे सहयोगी नाहीत. माझ्या डोक्यावर छत्र धरलाय तुम्ही, माझ्या डोक्यावरती गंगा सुद्धा चढू शकत नाही. तुम्हाला चढवलं मी गंगा, जर तुम्ही माझ्या डोक्यावर चढवत तर गंगेत वाहून जाल. तिला सहन नाही होणार की मी आदिशक्तीच्या डोक्यावर गेली म्हणून. ते तुम्हाला मी डोक्यावर बसून ठेवलेलं आहे म्हणून काय वाटेल त्यांनी माझ्या डोक्यावरती छत्र बांधायचं की काय? वाटेल त्यांनी मेहनत करायची का? ही सगळी सहयोगाने केलेल्या मेहनतीलाच मी फक्त पावणार आहे, आणि मला हे असलं नको. त्यांनी माझं डोकं जळून जात. हे सगळे मंडप वगैरे तुम्ही स्वतः बांधायला पाहिजे. तुम्ही सहयोगी आहात, त्याचं किती कौतुक पाहिजे. अहो, इथे अजिंठाची लेणी बघा, 10 पिढ्यांमध्ये बांधली, 10 पिढ्यांमध्ये बांधली. त्यांनी बुद्धाला कधी पाहिलं नव्हतं. 10 पिढ्यांमध्ये एक पिढीनंतर दुसरी पिढी, तिसरी पिढी, त्यांनी त्याच्यात कसं कोरीव काम केलं, कसं दगडामध्ये त्यांनी व्यवस्था केली असेल, तुम्हीच विचार करा. काय ती श्रद्धा आणि काय त्यांचं मोठं पण. सगळं हाताने मेहनत केली. आज तुम्हाला साध्या डोळ्यांनी जे दिसत नाही ते त्यांनी अंधारात कसं बांधलं. पण त्यांच्यासमोर बुद्ध नव्हता. म्हणजे सगळे असे साधक त्या बुद्धालाच मिळाले की बाकीचे गेले की काय? आमच्याच वेळेला हा प्रकार कशाला बरं? दुसऱ्यांचे जे फालतू गुरु आहेत त्यांच्या शिष्याना बघा, सेवा करतो म्हणे आम्ही. भजनात नुसतं म्हणायचं, हो सके सो सेवा हमसे करा लेना. काही होऊ शकत नाही तर कसली सेवा करून घ्यायची? तरी आता कृपा करून ह्या लोकांना वाढायचं काम वगैरे सहयोगाने केलं पाहिजे. बायकांनी स्वयंपाकाला मदत केली पाहिजे. एक आचारी लावून ठेवला त्यांनी स्वयंपाक केला. बायकांनी पोळ्या लाटल्या पाहिजे. काहीतरी करा हाताने काम. त्यांना अशा आचार्यांची जेवणाची सवय नाही, स्वतः हाताने स्वयंपाक करून खातात. ते ब्राह्मण लोक झाले, आणि तुम्ही मात्र यांना अशा आचार्यांना फाचार्यांचं जेवण देता. पैसे देतात ना माताजी, मग काय? मग असं म्हटलं की माताजी पैसे वाचायचे मागत. अरे पैसे वाचले तर ते तुमच्याच ट्रस्टला देते मी, ते काय मी खाते आहे काय? लाखोनी रुपये तिथे मोजले ते काय तुम्ही मोजले? सगळं लक्ष पैशांकडे, सगळं लक्ष तिकडे, म्हणूनच ते मिळत नाहीये. परमेश्वराकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आता हे अनुभव इतके वाढत चालले की आज मी राहुरीला हे सांगितलेलं बरं. आता ही टेप तुम्ही सगळीकडे पाठवा. ही काय नुसते राहुरीकरांसाठी नाही आहे किंवा तिथे औरंगाबादसाठी नाही आहे. ही सगळ्या हिंदुस्थानात पाठवा आणि त्याचं ट्रान्सलेशन करून पाठवा की हा प्रकार आपला माताजी म्हणतायत हा बंद केला पाहिजे. निदान हे आधी बंद करा, म्हणजे मग पुढे होणार काहीतरी. म्हणजे घोर अंधकार आहे नुसता या बाबतीत. तुम्हाला काय हवं तर ते सगळं दिलं. सहयोगाचं संबंध ज्ञान, 7 चक्रांवरची सगळी माहिती, कुंडलिनी उचलण्याची शक्ती जी फारच कमी लोकांना आहे, नव्हतीच ती तुम्हाला एका क्षणात तुम्ही कुंडलिनी उचलू शकता. म्हणजे इतकं उच्च पदावर बसवल्यावर एखाद्या माणसाला जर राज्यपदावर बसवलं आणि तो भीक मागत फिरला झोळी घेऊन, तर त्याला काय म्हणायचं ते तुम्ही शब्द सांगा. माझ्याजवळ एवढे शब्द नाहीत. पूर्वी संतांनी ज्या शिव्या घातल्या शिष्यांना आणि त्यांना थोबाडात मारत असत, श्रीमुखात देत होता, त्याचं आता मला कळलं. मी तसं काही केलेलं नाही आणि मला करायचं नाही, मला जमणार नाही. एवढंच बोलायचं जीवावर येतं माझ्या.
फक्त विनंती आहे की आता कृपा करून हृदयापासून सहयोग स्वीकारावा, हृदयापासून कार्य करा, हृदयामध्ये बसवा मला, तेव्हा काय होणार आहे. मी ह्या वयात एवढी मेहनत करते, सकाळ संध्याकाळ धडपडत आहे. तुम्हाला माहिती आहे हे लोक नुसते फिरतीवरच आहेत, पण मी किती मेहनत करते. तुम्हाला शोभतं का? तुम्ही तरुण लोक आहात, तरुण आहात सगळेजण, माझ्यापेक्षा फार लहान आहात. मेहनत कोण करणार? आम्ही काहीतरी करून दाखवलं पाहिजे, स्वतःपुरतं बघितलं नाही पाहिजे. तेव्हा कृपा करून सगळ्यांनी हात घातला पाहिजे, सगळ्यांनी व्यवस्था केली पाहिजे, सजवलं पाहिजे. कधी हे लोक कोणालाही डेकोरेशनला बोलवणार नाही. काय काय डेकोरेशन्स केले ह्यांनी तर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण आजपर्यंत कधीही अशा माणसाला हात लावू दिला नाही जो रिअलाइज नाहीये. पाणी द्या. या सर्व गोष्टींमुळेच आता इलेक्ट्रिसिटी नाही, त्याला कारण तुम्ही लोक, मी नाही. कारण असं आहे की जशी तुमची परिस्थिती असेल तितकंच परमेश्वर तुम्हाला देईल, तितकं झेपलं पाहिजे. जास्त दिलं म्हणजे डोकं खराब होतं माणसाचं. तरी किती दिलेलं आहे विचार करा, किती दिलंय माताजींनी, किती दिलं, किती प्रेम दिलं, किती विचार ठेवला. आम्ही जरी मूर्खासारखे वागलो तरी माताजी किती आम्हाला प्रेमाने वागवत राहिल्या, पदोपदी आमचं लक्ष ठेवलं, कुठे आम्हाला त्रास झाला, मुलांना फर्स्ट क्लास आले, सगळं काय झालं व्यवस्थित होऊन राहिलं, आमच्या नोकऱ्या ठीक झाल्या, आमच्या मनाप्रमाणे सगळं काय झालं, पैसे मिळाले, सर्व तऱ्हेचं आम्हाला सुख मिळालेलं आहे. तर हा विचार मनामध्ये ठेवला पाहिजे. तुमचं हित साधायचं आहे मला, आणि हित ह्याच्यात नाही की नुसते तुम्ही समृद्ध झाले म्हणजे हित झालं. काहीतरी अद्वितीय झालं पाहिजे, अलौकिक झालं पाहिजे. शिवाजी महाराजांना जिजाईनी एवढं मोठं केलं, एकटे शिवाजी महाराज उभे केले, मला हजारो आज उभे करायचे आहेत. तुम्ही सगळे आत्मसाक्षात्कारी आहात, त्यावेळेला तेच एकटे आत्मसाक्षात्कारी होते. पण आज तुम्ही सगळे आत्मसाक्षात्कारी आहात आणि त्याचं काहीतरी समोर दिसलं पाहिजे. आणि जात पात आणि घाणेरड्या ह्या सगळ्या ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सोडल्या पाहिजे. याच्यातनं निघून आणि व्यवस्थित आपल्याला मोकळं करून घेतलं पाहिजे. साधू संतांना काही जात नव्हती, इथे इतकं साधू संतांनी तुमच्यासाठी मेहनत करून ठेवलेली आहे. अरे ह्या लोकांना तर साधू संत काय ते माहित नव्हतं, आणि कधी रामासारखे लोक पाहिले नाही, कृष्णासारखे लोक पाहिले नाही. तुमच्यासाठी तर केवढं ओतलंय देवानी इथे. ह्या सोन्यासारख्या देशामध्ये असे लोक कसे निघतील हो, कोळशासारखे? शक्य नाही. ते सोनं फक्त उजळून घेतलं पाहिजे, ते आहे आतमध्ये. त्या पूर्वपुण्याशिवाय तुम्ही इथे आला नाहीत. ह्या देशाला जन्म घ्यायचा म्हणजे फार पूर्वपुण्याई पाहिजे. ती सगळी पूर्वपुण्याई घेऊन तुम्ही इथे जन्म घेतला. मच्छिंद्रनाथापासून सगळ्यांनी एवढी इथे मेहनत केलेली सगळी तुम्ही काय वाया घालवणार आहात? आज त्याची फळं लागली आहेत, आज त्याला रूप आलेलं आहे. ते स्वरूप लोकांना दिसू देत की सहयोगी म्हणजे काहीतरी. आपापसात भांडणं आणि हे ते सगळं बंद करून एकजुटीने सामूहिकतेने सगळ्यांनी राहिलं पाहिजे. पैशाच्या बाबतीत माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एक कमिटी करा, सगळं मिळून पैसा खर्च करा, कुठे खर्च केला तर व्यवस्थित करा, त्याचा हिशोब अहवाल सगळा पूर्णपणे. मला एका माणसापासून नको, सगळ्यांपासून पाहिजे. पण असं केल्याबरोबर भांडणं सुरू होती, तशी भांडणं करायची नाही. हे सगळे लोक कसे एकजुटीने राहतात? 14 देशातले लोक आहेत आपले. एका देशातले काय, एका गावातले काय, एका खेड्यातले काय, एका घरातले लोक सुद्धा एकत्र राहू शकत. सगळ्यांना शिंगच फुटलेली आहेत. बरं शिंग फुटली तरी हरकत, म्हणते शिंग सारखी वापरायची काही गरज नाही. तेव्हा आपल्याला एक सुकृत आलं पाहिजे, विशेष रूप आलं पाहिजे. एवढ्या मोठ्या क्रांतीमध्ये घुसळून निघालं पाहिजे. लोकांनी म्हटलं पाहिजे इथले लोक काहीतरी विशेष आहे. त्याच्याचमुळे लक्ष्मीचं काहीच कुठे दिसत नाही, हात आमचे चालत नाही, आणि हा सर्व तऱ्हेची निगेटिव्हिटी दिसते. त्या कृपा करून लोकांनी हा विचार करावा सहयोगाने की आता आपण सगळ्यांनी मिळून काय कार्य करावं, आपण काय उभं करावं, आपण काय करू शकतो. आमच्या भाषणाला प्रत्येक भाषण, प्रत्येक शब्द ह्याला मंत्र आहेत. ते फक्त तुम्ही स्वतःमध्ये स्वीकारावेत आणि तेच तुमच्यामध्ये कार्यान्वित होतील. आणि अनेक तुम्ही कार्य करून दाखवा. उद्या तुमची कार्यानेच आमचं नाव होणार आहे. आमच्या कार्याने काय? लोक आम्हाला तसंच म्हणतात, तुम्ही आदिशक्तीच आहात, म्हणजे आम्ही कोणतरी दुसरीच वस्तू आहात. तुमच्यात ते कार्य कसं संपन्न झालं ते दिसलं पाहिजे, आणि ते जेव्हा दिसेल तेव्हा सगळं ठीक होणार आहे. असो, आजच्या याला मुद्दामून मी सांगितलं कारण थोडीशी तरी विरस्ती यायला पाहिजे.
धडाडी यायला पाहिजे. आणि आजपर्यंत आपण जे नरमाईने सगळं कामं आपल्याबरोबर करतोय, तर आपल्याला आपल्यासमोर उभं राहून विचारलं पाहिजे की काय रे बाबा, तू केलंस काय आजपर्यंत? काय मिळवलंस तू सहयोगामध्ये? स्वतःचा स्वार्थ की परमार्थही मिळवला आहे थोडासा? असा प्रश्न विचारून मनुष्याने कार्याला लागलं पाहिजे. I'm sorry what has happened about the boy who came here and who created a problem, and there's another problem with us. So I would like to tell you again that next time when you are coming, please see that you don't bring anybody who has not done Sahaja Yoga for 6 years, 6 months at least. The first one is correct, because in 6 years also they can be quite stupid. But 6 years at least, if not so 6 months, you should see to it that somebody has done Sahaja Yoga. Sahaja Yoga is something, as you understand and you know, that is something that must achieve your purity. As it is, you know, you are coming from an atmosphere which is absolutely anti-Sahaja. And from that atmosphere, to come to Sahaja Yoga, you have to give up many things. As it is, what I find from this, the way people are schizophrenic. बघा, त्यांच्या वेळेला आली लाईट, बघितला फरक? फरक बघितला का? त्यांची गाणी ऐकून प्रधान म्हणे, माताजी आता मला असं वाटतं की आम्ही लाजेने आपल्या माना खाली घातल्या त्या, पण आता त्या जमिनीतच धसत चालल्यात म्हणे. बघा, विष्णू मायेने त्याचं प्रचिती दिली. इंग्लिशमध्ये बोलायला लागल्याबरोबर सुरू, आता संस्कृत बोलायला लागल्याबरोबर बंद होणार. प्रचिती घ्या त्याची. आता कान धरले पाहिजे सगळ्यांनी, म्हणजे ठीक होईल. So one has to realize from what has happened that our brains in that horrible conditions of our country is complete wobbly, and it's over shattered with all the conditionings and all the ego part from both the sides. The brain is completely, as we say, has gone soft. And anything that is truth, anything that is light, can baffle you, can upset you. That's why I have been insisting that 6 months at least one should pass before coming to Sahaja Yoga. They can't understand anything because they have never known these things. I do not blame you. You have never known such personalities. You have never known what is Adi Shaktis. And that's why one has to prepare one's own personality by cleansing it, by putting your brains into proper shapes, your hearts into proper shapes. If, supposing, there is a vessel which is already cracked, you try to pour water in it, it will crack completely. It will be completely destroyed. I have seen people who have come to my pujas and they just went off completely, absolutely. They couldn't bear it. The other way around in India. For them, puja is the highest. They will not do any other thing that you can do. But puja part, they know what is puja is, what it means. This is the big difference. But still I must give you all the credit that the way you all have come out of that horrible conditioning that you have had, where it is said that God is wrathful and that you have to suffer too much and all this nonsense. So I've heard it many a times from people who came to us, this is too much. This is too much. Because your vessel is so small, it's so crooked, it's so raw, it's gone soft, it cannot receive. That's why 6 months are at least needed
to create that vessel within you. This restriction I would not put on Indians, but definitely on the Western people, because you must have been great saints in last lives, you must have been great seekers, and you must have been people who were looking for truth, no doubt about it. But when you are born in that country with great venturesome spirit that will show some results in these countries, what I find that all the brain is battered. They have seen to it that all the saints are battered, because saints also are always under attack. So many people got diseases just they were born. They got into trouble just they were born. Then later on, as you grew up, the more you grew up in that society, the more you started accepting their idea, the more you became aware of the nonsensical development. You get filled with that. Not only the brain, the heart, the liver, everything. Like if you put something like a sponge into a dirty, filthy water, all the worms, everything will walk into it. Now you have to squeeze it out, completely take out all that. Whatever traditions you have are finished. Whatever value systems you had are finished. Whatever collective sense you had is finished. Like we can say, we cannot create Abraham Lincoln in America again. We cannot. Why? We cannot create Lenin in Russia. Why? The reason is, when they have gone away, the society that came up, these are the lotuses. But the lotuses were plucked out, and now what is left are all worms. And when you are born in that pond, you have to become the lotuses, but already they have hit you on your spirit. They have hit you on your brain, on your heart, on your liver. Under these circumstances, one has to rise and see that if we have to really grow into that new atmosphere, we have to accept each and everything of Sahaja Yoga, try to grow and develop yourself into a way that purifies you completely, and that the vessel is made beautiful, such a beautiful vessel that whatever mother pours in is contained in it and it gives the light. Supposing the lamp has got the container of oil absolutely shattered and broken, what's the use of putting my love into it? It will never burn. Already there is such a lot of nonsense in that whatever love I put in it will all get mixed up and it will never burn and give good lights. So you have to understand my love, you have to understand your own position, and you have to cleanse it. Anybody who thinks this is too much is still, I must say, lacks that purity within himself. Nothing is too much for a person who is a realized soul. Realized soul is like the bottom of the ocean. Whatever may be the ocean, the bottom is always bigger. In the same way, a realized soul has to be. You may increase the size of the ocean any amount, it becomes bigger and bigger. On the contrary, I have seen that slightest thing here and there upsets you. You get suddenly upset, I'm very upset, for nothing at all. And you think that kind of a fuss is a very big thing. It's not. Shows that you are not a Sahaja Yogi yet. If you get upset with small things, what work are we going to do? What are we going to show to the world that we have got Sahaja Yoga, we've got our realization, so we have achieved something greater? We have to make great people out of you. Many Abraham Lincolns and Lenin, Lao Tse's, Mozart's, all have to come out of you. We have to create William Blake out of you. There were only one or two. I was not present at that time, still they survived
and created great works. In the same way, out of you, we have to create these great people. But first you must realize that you have to be absolutely cleansed out and give up all the false funny ideas that you have. I was shocked to hear that there was a marriage held in the church by Sir Yogis. You shouldn't do that. And I found as a result of that, some people got possessed. What is the need for you to go to a church and get the thing done, solemnized by a priest? Bring unhappiness to everyone, get them caught up. In the whole of France, I have seen only Chartres or that Notre Dame as the only place where they have buried no dead bodies. So you go to a cemetery to celebrate your marriage. Get your bhoots on your heads and spoil so many Sir Yogis. No Sir Yogi should attend such marriages. And for what? Just to please some of your relations? They are no your relations. Your relations are Sir Yogis and no other relations. You must know that. You have no other relationship in this world but only Sir Yogis. If you try to keep relationship with others, it's all right to have some pleasantries. You can be pleasant to others, you can be nice to others, talk to others. But know that they are not your relations. You are born in this tree of life. They are still not on this tree. So we cannot become one with them. We cannot be identified with them. We need not please them. We should say we do not want to have any such marriages. Here also I have seen people who go to temple get caught up. Because in the temples there are booths. They know that. So we have to give up all these religions. As Krishna says, Sarva dharmanam parityajya mamekam sharanam vraja. Give up all these horrible religions and religious ideas. They have done no good to you, to the society or to anyone. They have gone against Christ, against Muhammad Sahib, against Krishna, against Rama and Buddha Mahavira. We are now Sir Yogis. And must know that we have to develop at Sir Yogis. We have to make our vessel all right. We have to put ourselves on a pedestal. Then onto a hilltop. And there we have to show that we are Sir Yogis and what we can achieve. There has to be a kind of a wisdom, a sense, a sensibility and sensitiveness towards all the atmosphere. You must know how far to go with people, how far to say something, how far to achieve something, not to go on sympathizing with nonsensical people. Just forget them. If they have to come, they'll come to Sir Yoga. Also, I must tell you, in the heaven there are very few places. Don't care for the multitudes. Care for the quality. It's the privilege of very few to enter into the kingdom of God. So forget your relationships and you forget all other people. Get to Sir Yoga, get established in Sir Yoga and tell them that we have changed our religion. Now we have become Vishwadharmis. That will satisfy them. That as we had become Christians and Muslims and Hindus, let us now become something else. Because now we are not the same as we were, we are reborn again. And that's how we have to give up all these funny ideas. I was very sorry to hear that a marriage was arranged like that without my permission. Nobody asked me, and many Sir Yogis went there and dresses were bought for them in England for going to the church and especially dressing up for the wedding. Just, I can't believe it. I can't still believe it, but it has happened. Again, now it should not be repeated. If you go to the church, your children will be born with some troubles. Then you will come to me. You may not have children. Also, I have seen that. Those who have had, I have tried to attend one wedding like that in the church, and I found it was horrid. The vibrations were horrid, and the lady had to suffer a lot. So now decide for yourself, no more to please your relations. There's no need to have anyone connected with you. You can ask them to come to Sir Yoga. You can tell them that this is what we have found. If you want, you can come to Sir Yoga. But we have nothing to do with you. Only then you can help them to come out. You have to be strong enough to
show them results that there's something great about surgery, that you are decent people, you are decorous people, people with great self-respect and a great stability within you. Also, a very common psychological thing I have seen people start explaining whether this lady might be insecure. Nothing of the kind. Nonsense. This is the greatest nonsense I ever heard. People are insecure about one person and then you say that that person has insecurity. I mean, everybody is feeling insecure about that person. On the contrary, you say he is insecure. This kind of a sympathy shown by a psychologist is alright because he has to get some money out of it. Even if you murder somebody, you say, yes, it was true because you murdered that person because they were insecure. Even Hitler was quite alright because he was insecure. This is funny, absolutely nonsensical. So we must understand the aggressiveness within us doesn't come from insecurity, but comes from ego and from aggressive nature. It doesn't come to us from insecurity. Those who say about insecurity all the time are the people who just want to explain that I did it because I was insecure. No, it is ego. It is a horrible ego which tries to overpower others, use others and make them your slaves. Try to understand. It is no insecurity. The psychologists have put all these nonsensical ideas, and some Indians also talk like that. All these modern ideas also beware. Be very, very careful. The way they have implanted in your minds that it is, we have to be very sympathetic. There's nothing like good and bad. That everybody is perfectly all right. All these nonsensical ideas we should not have. We must know that there's something very different. Those who are good, and those who are not are horrid. Not because of psychological reason, but because they are basically horrid. We have nothing to do with them. They are evil, and they are evil geniuses. We should not be sympathetic towards them at all. Those who are evil are evil. They come to Sahaja also, they will be thrown out permanently. So do not take sides with the evil people. Do not show compassion to the bad people. Please try to understand this is not a place where we have a charitable institution where we have all the handicapped and all the beggars put together. Not a charity at all. Let us not be very charitable. Let us be charitable with the Sahajogis and with ourselves. We have nothing to do with such horrible people. They are anti-God, they are anti-Christ, they are anti-divinity. They are our enemies. No need to have such charities with your enemies. So be careful on that point. And I am not teaching you hatred, but I am teaching you discrimination. Must discriminate between good and bad. If you cannot do that, then you will be in trouble. So do not sympathize, do not take sides with the negative people. Also, the negative people always sit together, I've seen that. As soon as I look at one negative, I find 10 people around that person. Egoists will sit together. If I see one egoist sitting in one place, 10 egoists are sitting with him. Because they can talk to each other better. You see, one can argue better than the other. And they enjoy that aggression of each other. So be careful. Be on the watch out. Where are we sitting? Between the negative or over positive? Where are we? We have to be in the center. We have to be in the center. Are we close to our mother or close to these horrible people around us? We must discriminate and find out what is happening, where, what is. Do not get identified with anything with your country. I am not identified. To me, Indians or anybody is just the same. Just to say that you are the visitors here, as they call it, guests to you. I would say call them foreigners, because guests can be otherwise also. So we have just a demarcating line just to understand. That's all. But means nothing to me. To me, all of you are born out of my heart.
all of you are close to my heart, and you are not to feel in any way rejected or rejected till you find I tell you that you have to reject these things. Unnecessarily don't torture yourself and don't make yourself miserable. You have to be happy people, joyous people, and you have to give joy to everyone. One thing, nobody should feel guilty. Whatever mother says, that is a mantra. She is correcting us. That's all. May God bless you all. पाणी पाहिजे बघा, आली ना लाईट, साक्षात आहे समोर, आणि तुमच्यासाठी ओरडावंच लागलं, आणि कितीदा आता ओरडणार आहे ते सांगा. मी तर मराठीत बोलायला भीते की परत लाईट गेली तर कसं होईल. मराठीत बोलायला घेतलं तर कदाचित लाईट जायची. देवकृपेने सर्व महाराष्ट्रात विष्णुमायेचा प्रताप आहे. सगळीकडे तुम्हाला इलेक्ट्रिसिटी आलेली आहे, सगळं काही आहे. पण जे मिळतं ते झेपलं तर पाहिजे, आणि झेपलं तरी पचलं तर पाहिजे. नाही तर उलटून पडणार, त्याला काय अर्थ आहे. आता चित्त माझ्याकडे ठेवायचं, पूजेच्या वेळेला चित्त सगळं माझ्याकडे ठेवायचं. आता ही लोक सगळी गाणी म्हणतात, त्यांना सगळं माहिती आहे. त्याच्या गाण्याची मी आता छापून मीच काढलंय सगळं काही, आणि ते तुम्हाला प्रति आता पुण्याला मी देणार आहे. त्या सगळ्या वाचून घ्यायच्या, वाचायचं, पाहायचं कसं काय आहे व्यवस्थित, मग ते शिकून घेतलं पाहिजे, आणि सगळ्यांच्यावर म्हणता आलं पाहिजे. गणपतीपुळ्याला काहीतरी थोडंसं पाठ तरी करून घ्या. यांनी संबंध गणपतीचं हे सगळं पाठ करून यायचं आणि इथे म्हणायचं, आणि तुम्ही सगळे तोंड बंद करून बसायचं, म्हणजे बरोबर दिसत नाही. बसल्या बसल्या हात चालवायचे नाहीत, बंधनं द्यायची, हे ते फार चुकीचं आहे. मी बसले असताना कसली बंधनं देता, माझी बंधनं पडतायत तुमच्यावरती, तुम्हाला कळलं नाही का. ते बंधनं द्यायची, मग कुठेतरी वरती हात उचलायचा, मग परत हे किती वाईट दिसतं, वेड्यासारखं. शहाणपणाने वागलं पाहिजे, संभावितपणे, प्रतिष्ठेने. प्रतिष्ठा पाहिजे प्रत्येकामध्ये. आता तुम्ही म्हणाल की माताजी आम्ही सर्वसाधारण लोक आहो, पण सामान्यातनं असामान्य आम्ही काढलं की नाही काढलं ते तुम्ही सिद्ध करून दाखवलं पाहिजे. फक्त काढलेलं आहे, सगळं आहे तुमच्याकडे, शक्ती आहे, सगळं काही, काही सांगायला नको, सगळं आहे तुमच्याकडे, नुसतं वापरून बघा. बर, आज मी विशेष तयारी केली आहे, बघूया. टुडे आय हॅव प्रिपेअर्ड माय सेल्फ स्पेशली. I must say Aurangabad puja was very great. I must say it must have helped you all quite a lot. And let's see today. One thing, nobody should feel guilty. Whatever mother says, that is a mantra. She is correcting us. That's all. आतून सगळी स्वच्छता करते, एवढंच लक्षात घेतलं पाहिजे. काही वाईट नाही वाटून घेतलं पाहिजे, आणि कोणते आपण चुकलं वगैरे असा विचार नाही केला पाहिजे. आता लहान मुलं मुली बोलवा, आणखीन हे समोर छाती पाय ठेवणं कठीण जाणार नाही. अशी ठेव. आता घ्या, आता मुलं बोला, आणि इथे मध्ये पायावर घालायचं. माझ्या खोलीत जोडवी आणि हे ठेवलेले आहेत, ते घेऊन येता का. Then remove this. I think better remove, because when you take the photograph, this looks very funny. I think you can take it out. Yeah. I don't need it at all. But we can't.
बोला, मुलांना बोला. आता असं करायचंय बघा, आपण तिथे गेलो होतो ना तसंच इकडे एक एक घालत जायचं बरं का. आधी पाण्याने धुवून घ्यायचं, पाणी काढून टाकायचं, मग ते पुढचं आहे त्याच्यामध्ये भरत जायचं आणि घालत जायचं. 6 महिन्यांनी पाच 7 मुली 7 मुली बरोबर पाठवावे. चला 7 भरा. चला या 7 जण उभे राहा बेटा. या इकडे या, इकडे 7 जण आहे. आधी 7 जण यावर पटापट. आता मंत्र कोण म्हणणार आहे? आलेत का? या राहुलचे. हां आणखी गवीनला घ्या बरोबर. गवीनला येतं. गवीन टेक चार्ज. त्यांच्यासमोर हे ठेवा म्हणणाऱ्यांसमोर. तुम्ही थोडं पुढे मागे सरकता का? इथे बसू द्या त्यांना, पुजाऱ्यांना. हां इकडे बसवा. Gavin, you could sit here would be better. I put all the things. They can sit there. All can sit there. All the musicians are ready. Are they ready here? Musicians, where are they? तुम्ही आता असे बसा जरा, अशी होते त्या साईडला. इकडे बसा तुम्ही. उठावं इकडे बसा. हां प्लीज कम दिस साईड. मागच्या बाजूने या थोडंसं. हां असे बसा. द म्युझिशियन शुड कम दिस साईड. खाली करत. ओम श्री गणेशाय नमः. पाणी द्यावे लागते. सूर नाही झाला तर त्यांना सूर करत आहे. गवीन यू अँड ही कॅन सिट टुगेदर. इकडे आपण दोघं जण एकत्र बसा. यू कॅन सिट दॅट साईड विल बी बेटर. हां तिकडेच बसा, तिथेच बसा. त्याला तिथेच बसत तुमच्याजवळ. हां हॅलो गिव्ह दॅट वन टू गवीन देअर ऑन द अदर साईड. गवीन कम द अदर साईड. आता ह्यांची तयारी बघा. त्यांना गायडन्स घेऊ द्या. सुरुवात करतील मग आपण त्यांच्याबरोबर म्हणा. ओम त्वमेव साक्षात श्री गणेश साक्षात. दोघं जण मिळून म्हणा. ओम त्वमेव साक्षात श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवी नमो नमः.
Tvameva Sakshat Shri Mahalakshmi Mahasaraswati Mahakali Trigunatmika Kundalini Sakshat Shri Adi Shakti Mataji Shri Nirmala Devi Namo Namah. Om Tvameva Sakshat Shri Kalaki Sakshat Shri Adi Shakti Mataji Shri Nirmala Devi Namo Namah. Om Tvameva Sakshat Shri Kalki Sakshat Shri Sahasrara Swamini Moksha Pradaini Mataji Shri Nirmala Devi Namo Namah. Om Keshavaya Namaha. Om Narayanaya Namaha. Slowly. Om Keshavaya Namaha. Om Narayanaya Namaha. Om Madhavaya Namaha. Om Govindaya Namaha. Om Vishnuve Namaha. Om Madhusudanaya Namaha. Om Trivikramaya Namaha. Om Vamanaya Namaha. Om Sridharaya Namaha. Om Rishikeshaya Namaha. Om Padmanabhaya Namaha. Om Damodaraya Namaha. Om Sankashanaya Namaha. Om Vasudevaya Namaha. Om Pradyumnaya Namaha. Om Anirudhaya Namaha. Om Purushottamaya Namaha. Om Adokshajaya Namaha. Om Narasimhaya Namaha. Om Upendraya Namaha. Om Achyutaya Namaha. Om Janardanaya Namaha. Om Haraye Namaha. Om Shri Krishnaya Namaha. Sakshat Shri Adi Shakti Mataji Shri Nirmala Devi Namo Namaha. गणेशाचं हे म्हणायचं. Slowly deliberations and slowly, not very slow nor very fast. The tune proper. Om Namaste Ganapataye Tvameva Pratyaksham Tattvam Asi Tvameva Kevalam Kartasi Tvameva Kevalam Dhartasi Tvameva Kevalam Hartasi Tvameva Sarvam Kalvidam Brahmasi Tvam Sakshat Atmasi Nityam Vritam Vachmi Satyam Vachmi Ava Tvam Mam Ava Vaktaram Ava Shrotaram Ava Dataram Ava Dhataram Ava Nuchanam Ava Shishyam Ava Paschattat Ava Purastat Avotaratat Ava Dakshinatat Ava Chordvatat Ava Dharatat Sarvatomam Pahi Pahi Samantat Tvam Vangmayas Tvam Chinmaya Tvam Anandamayas Tvam Brahmamaya Tvam Sachit Ananda Dvityosi Tvam Pratyaksham Brahmasi You should say loudly so I Tvam will follow. Jnana. See what is happening, that they are going slow. Follow him, just don't go on saying. Say it with your heart. Start it. Tvam Vangmayas Tvam Chinmaya Tvam Anandamayas Tvam Brahmamaya Tvam Sachit Ananda Dvityosi Tvam Pratyaksham Brahmasi Tvam Jnanamayo Vijnanamayosi Sarvam Jagadidam Tato Jayate
Sarvam jagadidam tvatastishthati. Sarvam jagadidam tvayi laye mishyati. Sarvam jagadidam tvayi prajyeti. Tvam bhumi rapo nalo nilo nava. Tvam chatvari vakpadani. Tvam gunatraya tita. Tvam dehatraya tita. Tvam kalatraya tita. Tvam muladharihastitosi nityam. Tvam shakti trayatmaka. Tvam yogino dhyayanti nityam. Tvam brahma, tvam vishnus, tvam rudras, tvam indras, tvam agnis, tvam vayus, tvam suryas, tvam chandramas, tvam brahma bhurbuva swarom. Ganadim purvamucharya varnadim tadanantaram anusvara parattara ardendulasitam tarena rudam itattava swarupam kakara parvarupam akaru madhyamarupam anuswaraschantyarupam binduruttara-rupam nadha sandhanam Sannita Sandhi Sesha Ganesha Vidya Ganaka Rishihi Nijrit Gayatri Chandaha Ganapatir Devata Om Gam Ganapatiye Namah Ekadantaya Vidmahe Vakratundaya Dhimahi Tano Danti Prachodayat Ekadantam Chaturhastam Pasham Ankushtarinam Radam cha Varadam Haster Bibranam Mushakatvajam Raktam Lambodaram Shurpakarnakam Rakta Vasasam Rakta Gandanu Liptangam Rakta Pushpahi Supujitam Bhaktanu Kampinam Devam Jagat Karanam Achyutam Avir Bhutam cha Shishtadau Prakriti Purushat Param Evam Dhyayati Yo Nityam Sayogi Yoginam Vara Namo Vratapataye Namo Ganapataye Namaha Pramaspataye Namaste Astu Lambodaraya Ekadantaya Vigna Nashine Shiva Sutaya Shri Varada Murtaye Namaha Sakshat Shri Adi Shakti Mataji Shri Nirmala Devi Namo Namah. लहान मुलींना पाठवतो लहान त्यांना हात पायाला हे लावायला We'll have to sing those 108 names of the goddess. Right? After this. दोन टॉवेल आहे का व्यवस्थित दिसत पायची काढून पंजल एकीकडे करतो जोरात शुद्धीला जोराने केलं असं ते करा त्या जोरा त्या करतात ना जोरा खाली खाली
असं अर्धी ह्याच्या खाली त्यामुळे पाहिजे गाडी आहे तुझा त्यामुळे जोरात पुसलं पाहिजे त्यामुळे पुसलं पाहिजे चारीकडे ना कापड घाला उचू आणि आलता लावायचा ह्या मुलींना कसं मी आधी ह्या करून द्या रेघा मारून द्या उचू आणि आलता पंचामृत मिळते हां पंचामृत हाताने करायचं आणि ह्या मुलींचं काम होते जाऊ शकता असं keep the garland to this. शरणगत की रक्षा करती दीन दुखी के सब दुख हरती जय जननी जय माता भवानी निर्मला देवी जय जय सुखकारनी तेरे ही गुण गाते हैं तुझको निस्दिन जाते हैं तेरे ही गुण गाते हैं तुझको निस्दिन जाते हैं तेरी शरण में आए हैं तू है सारे जगत की जननी तू है सारे जगत की जननी तू है श्री माता निश्चिंता गर्विता लोकातीता
तू है निर्मोह निर्माद निर्विकार शमात्मिका शाश्वती परमेश्वरी तू है शक्ति की सुदम श्रुति निर्नाश रक्षा करी तू है विलासिनी एकाकिनी विष्णु ग्रंथ विवेदिनी तू है निरुपदी महाशक्ति आदिशक्ति शुभम करी निराधर निराकर नित्य यौवन पद्मासना तू है निहंकर नीलचिकुरा संद्र करुण निष्करुणा तू है महामाया निशंसया भक्तिगाम्या रवि प्रज्ञा तू है चंद्र निवास सुकरज स्वभ माधुर सुख प्रदा तेरे ही गुण गाते
तू है महादेवी भगवती शोभन सुलभ गाती तू है पशहंत्री परशक्ति परमनुभवनाकृति तू है निष्कामा निर्विकल्प वीरा माता विश्वाग्रसा तेरी कृपा हो जाए हम पर तू है पावानी विश्व साक्षिनी तू है पावानी विश्व साक्षिनी तेरे ही गुण गाते हैं तुझको निस्किन जाते हैं तेरे ही गुण गाते हैं तुझको निस्किन जाते हैं तेरी शरण में आए हैं तू है सारे जगत की जननी तू है सारे जगत की जननी तू है निरापद अचिंत्य रूप अकुल दीन समर्चिता तू है विश्वगर्भ नित्य मुक्त देव कार्य समुद्यता तू है श्री सदाशिव श्री महारथी विमला विजय निरागा तू है स्वस्थलज निष्परिग्रह महति पुष्टि योगादा तू है शर्मदयी निर्ममा रक्षसग्नि निष्परिग्रह तेरी कृपा हो जाए हम पर तू है वरदक्षि प्रसादिनी तू है वरदक्षि प्रसादिनी तेरे ही गुण गाते हैं तुझको निस्किन जाते हैं तेरे ही गुण गाते हैं तुझको निस्किन जाते हैं तेरी शरण में आए हैं तू है सारे जगत की जननी तू है सारे जगत की जननी तू है सारे जगत की जननी आता एकंदर 14 सवाष्टी पाहिजेत पण सध्या नको थोड्या वेळाने that ते
गिरी नंदिनी गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हेशिति कांत कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते सुर सुरवरवर्षिणि दुरधरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोचिनि गोशरते धनुजनिरोषिणि क्षितसुतरोषिणि दुर्मुदशोषिणि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि शङ्खकपर्दिनि शैलसुते अयशतकन्दविकन्दितरुन्दवितुण्डितशुण्डगजाधिपते रिपुगजगन्धविदारण चन्द पराक्रम शुण्डमृधाधिपते निजभुज दन्द निपातित चन्द विपातित मुण्डवदाधपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते धनुरनुषङ्गरनाक्षण संग परिष्पुत दङ्गनतार्कतके कनकपिशङ्ग पुषात्कनिषङ्ग वसात्पत शृङ्ग हतावतुके कृत चतुरङ्ग बलाक्षितिरङ्ग गतद बहुरङ्ग रथद बतुके जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय जप्य जय जय शब्द परस्तुति तत्पर विश्वनुते जन जन जिञ्जित जिन्कृत नूपुर सिञ्जित मोहित भूतपते नति नन दर्त नति नन तयाक नति तनतया युगनाराते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अयि सुमन 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 सुमनोहर कान्तियुते श्रित रजनी 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 करवक्ररुते सुनयन विभ्रमर भ्रमर 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 भ्रमराधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते
सहितमहर्णवमालमकल्लिकवल्लिकरल्लिकमालरते विरचितवल्लिकपल्लिकमाल्लिकचिल्लिकभिल्लिकवर्णवृते सितकृतपुल्लिसमुल्लसितारुणतल्लचपल्लवसाललिते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते कमलदलमलकोमलकान्तिकलाकलितामलबाललते सकलविलासकलानिलया क्रमकेलिचलकलहंसकुले अलिकुलसङ्कुलकुवलय मण्डलमौलिमिलादबक्लादितुले जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते 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 हयगिरि नन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दनुते गिरिवरविन्द्यशिरोदिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हे सिद्धिकन्तनुतुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सुरवरवर्षिणि दुरदुरदर्शिनि दुरमुखमर्षिनि हर्षरते त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोषिनि घोषरते तनुजनिरोषिणि क्षितिसुतरोषिणि दुरमुदशोषिणि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते आयशतकन्दविकन्दितरुन्दवितुण्डितशृङ्गगजाधिपते त्रिपुङ्गजगन्धविकाराक्रमशृङ्गमृगाधिपते निजभुजदन्दनिपातितचन्द्रविपातितमुण्डमतरदपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि तनुरनुषङ्गरनाक्षनसङ्गपरिष्पुततङ्गनतात्कतके कनकपिशङ्गपुषात्कनिशङ्गवसात्पतशृङ्गहतावतुके कृतचतुरङ्गबलाक्षितिरङ्गगतदबहुरङ्गरतदबतुके जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय जाप्य जय जय शब्द परस्तुति तत्पर विश्वनुते जन जन जिञ्जित जिङ्कृत नूपुर सिञ्जित मोहित भूतपते नति नतर्त नति नतनायक नातित नात्यनुगानरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय
महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अयि सुमनः 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 सुमनोहरकान्तियुते श्रितरजनी रजनी 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 करवग्रवृते सुनयन विभ्रमर भ्रमर 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 भ्रमराधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सहितमहर्णवमालमतल्लिकवल्लिकरल्लिकमालरते विरचितवल्लिकपल्लिकमल्लिकचिल्लिकबिल्लिकवर्गवृते चित्रकूटपुल्लिसमुल्लसितारुणपल्लजपल्लवसाललिते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते कमलदलमलकोमलकान्तिकलाकलितामलबाललते सकलविलासकला निलया क्रमकेल्लिचरा कलुहंसकुले अलिकुलसङ्कुलकुवलय मण्डलमौलिनिलादबाहुलगङ्गे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते 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 जय जय हे रघुमर्दिनि जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते त्वमेव साक्षात् राहुमर्दिनी साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवी नमो नमः ॐ त्वमेव साक्षात् राहुमर्दिनी साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवी नमो नमः ॐ त्वमेव साक्षात् राहुमर्दिनी साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री